गेल्या 48 तासांपासून नाशिक शहर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणं तुडुंब भरली आहेत। पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय। नाशिकच्या गंगापूर धरणातून तब्बल 12,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये केला जातोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरीला सुद्धा पूर आलेला आहे। गोदा घाट परिसर हा पूर्णपणे जलमय झालेला आहे। छोटी मोठी मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। पुराचं मापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेले आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे। सागर, काय सध्या तिथली दृश्य सांगतायत? नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। कोणकोणत्या विभागांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसलाय? नक्कीच खरं तर कालपासूनच पावसाने जोर धरला आहे। रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे नाशिकचे अनेक जे धरणं आहेत ते पूर्ण भरलेत। यामुळे आता धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येतोय। गंगापूर धरणातून तब्बल 12,000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदीत करताना आपल्याला पाहायला मिळतोय। यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर या परिसरात असलेले छोटे मोठे जे मंदिर आहेत ते आता पूर्णपणे पाण्याच्या खाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पुराचं मापक म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी येऊन पोहोचलंय। खरं तर पावसाचा जो ओघ आहे तो मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळतोय। त्याचबरोबर हवामान खात्याने देखील आज नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। यामुळे आज पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडणार आहे। यामुळे आता धरणातून जो पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर नाशिकच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। त्यात येवला असेल, नांदगाव असेल या ठिकाणी पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाला। यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर राज्यभरात पावसाने जो जोर धरलेला आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फटका पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नाशिकमध्ये देखील कालपासून अशीच परिस्थिती आहे। नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस येतोय आणि ह्याचमुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचाच परिणाम आता गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि यालाच धरून प्रशासनाने जे नदीकाठच्या ज्या गावांना आहे ते त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी नागरिकांनी स्वतः स्थलांतरित व्हावं असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। यामुळे आता पावसाचा जर ओघ असा जर सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणात धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो करण्यात येणार आहे। यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहावे, वेळ असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करताना पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।